हॅलो, गुड इव्हनिंग सर्वांना. मी प्राध्यापक शिवदास मुंडे. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून पेपर 1च्या अनुषंगानं नियमित भेटत होतो. आज आपण पेपर 2 त्यामधील मराठीचा जो पेपर आहे तर त्या विषयाच्या अनुषंगानं आज भेटणार आहोत, ज्यामध्ये मराठी विषयाच्या संकल्पनाविषयी किंवा मराठी विषयाचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे आणि आपल्याला मराठी विषयाच्या तयारीमध्ये कोणकोणते घटक, जसे की 10 घटक आहेत, त्याचं विश्लेषण कशा पद्धतीचं करणं गरजेचं आहे, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय? शिंदे सर, महादेव सर, आवाज येतो व्यवस्थित? तर बघा, आपल्याला ज्यावेळेस आपण तयारी करत असतो, मी काल सांगितल्या पद्धतीनं पेपर 1ची असू देत किंवा पेपर 2ची, आपण आपला योग्य मार्ग काय असतो की त्या विषयाचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रम जो आहे तो आहे. मग त्या विषयावर मागच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं ठरतं किंवा अगत्याचं ठरतं. त्यानंतरनं आपल्याला त्या विषयाचं मागच्या वर्षीचं कट ऑफ कशा पद्धतीचं होतं, कारण की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक मार्ग शोधायचा आहे की सेट परीक्षा पास होण्यासाठी आपण मार्गक्रमण करत आहोत. मात्र आपला मार्ग चुकू नाही, आपण योग्य मार्गानं मार्गक्रमण करावं. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मागील लोकांनी म्हणजे ज्या व्यक्ती त्या मार्गानं गेलेल्या आहेत त्यांनी त्या मार्गाने जात असताना ते किती वेळेस चुकले असतील. मात्र त्यातून त्यांना काय होतं, जे व्यक्ती त्या मार्गानं अनेक मार्ग त्यांनी हाताळले त्यातून त्यांना योग्य मार्ग सापडला आणि त्यांनी त्यांचं जे उद्दिष्ट होतं किंवा ध्येय होतं की सेट परीक्षा पास होणं, ते झालेले आहेत. अशा व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यावं लागतं. मग अशा व्यक्तींचं मार्गदर्शन घेत असताना आपण काय करतो की जसं की मी त्या विषयामध्ये सेट नेट आहे, तर माझं काय कर्तव्य आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला त्या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करावी आणि अभ्यासाची सुरुवात केल्यानंतरनं ते विषय कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीनं अभ्यासावेत, कशा पद्धतीनं सराव करावा, या विषयीचं सर्व ज्ञान तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, आपण स्टँडर्ड म्हणजे सर्वात उत्तम पद्धती आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी देखील आपण ती वापरतो. ती पद्धती आहे की त्या विषयाचा सिलेबस अभ्यासक्रम काय आहे. दुसरं काय आहे, दुसरी पद्धती आहे की त्या विषयाचं मागील वर्षाचं किंवा मागील सेट परीक्षेचं किंवा नेट परीक्षा देत असाल तर नेट परीक्षेचं कट ऑफ काय होतं. आणि हे सर्व आपण विचार केल्यानंतरनं आपल्याला आपल्या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये किती घटक आहेत, आपल्याकडे किती कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रत्येक घटक वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये अभ्यासायचा आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे विश्लेषणामध्ये तर विश्लेषण स्वरूपामध्ये पण अभ्यासायचा आहे, मात्र आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न. तर हे दोन्ही पण पद्धती आज आपण अभ्यासणार आहोत किंवा आपण त्याचं पहिलं पेपर 2चं मराठी विषयाचं हे पहिलं लेक्चर आपल्या अकॅडमी मार्फत आपण आयोजित करत आहोत. तर बघा, मराठी विषयाचा अभ्यासक्रम तत्पूर्वी काय करूयात आपण की मराठी विषयाचं पर्टिक्युलरली मागच्या वर्षीचं कट ऑफ काय होतं हे पाहूयात, म्हणजे आपल्याला एक दिशा मिळेल. बघा, सर्वांना दिसत असेल, 26 सप्टेंबर 2021 ची ही परीक्षा होती. त्या परीक्षेचं हे कट ऑफ आहे, सेट परीक्षेचं. कॅटेगरी वाईज आहे. आपण सुरुवातीला बघूया मराठीसाठी. बघा, मराठी विषयापुरता आपण विचार केला तर जनरल, ज्याला आपण ओपनचं मेरिट होतं 48.67%, ओपन EWSचं मेरिट होतं 46%, अपंगांना जागाच नव्हती. SCचं होतं 44.67%, त्यानंतर STचं होतं 42%, त्यानंतर OBC नॉन क्रिमिनल्सवाल्यांचं होतं 45.33% आणि SBC NCL
45.33, NTA 43.33, NTB 44 आणि NTC 44 आणि NTD 44.67. हे सेट परीक्षेचं 26 सप्टेंबर 2021च्या परीक्षेचं मराठी विषयाचं हे कट ऑफ आहे. बरं, आता तुम्हाला प्रश्न निर्माण होईल की हा का कट ऑफ बघत आहोत. आता तुम्ही जर ओपनचे असाल, आता तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं मेरिट, तुमचं किती % मेरिट होतं हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 5 ॲड करा. मी ओपनचं सांगतोय. ओपनचं मेरिट होतं 48%. म्हणजेच तुम्हाला 150 मार्क घेणं अपेक्षित होतं मागच्या परीक्षेमध्ये. म्हणजे 300 मार्काची पेपर 1 आणि पेपर 2ची टोटल दोन्हीचे मिळून 300 मार्क होतात. त्यापैकी तुम्हाला 50% म्हणजे 150 मार्क घ्यायचे. जे पहिल्या पेपरला तुम्हाला कमीत कमी 40, दुसऱ्याला 80, किती झालं? 40 आणि 80 120, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 30 मार्क एक्स्ट्राचे घ्यायचे होते. मात्र आता आपण काय करूयात की 5%नं जे तुमचं मेरिट आहे, इथं 48 आहे, म्हणजे 48 म्हणजे 49च आहे हे, तर आपण इथं 5 म्हणजे 55 म्हणजे 53 ओपनच्या विद्यार्थ्यांनी तयारी करत असताना 53% मार्क तुम्हाला मराठी विषयातून जर तुम्ही तयारी करत असाल तर यावेळेस पडले पाहिजे. म्हणजे मार्क किती होतात? 53%चे. चला लवकरात लवकर कॅल्क्युलेशन सांगा. 53%चं मार्क किती होतात? 150. त्यानंतरनं 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 आणि हे 50. 162 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत ओपनवाल्यांसाठी. 162 162 162 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत ओपनमध्ये असाल तर. आणि बाकीच्या कॅटेगरी वाईज तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. हे झालं आपलं टार्गेट. आपल्या विषयाचं टार्गेट काय असणार आहे हे आता आपलं निश्चित झालेलं. सर्वांनी लक्षात ठेवा. आता तुम्हाला नंतर कधी कट ऑफ बघायची आवश्यकता पडणार नाही आहे. तुम्ही आताच निश्चित करा की आपल्याला किती % मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे किती मार्क घ्यायचे. जसं की ओपनवाल्यांसाठी मी सांगतो 162. तुम्ही जर मार्क घेतले पेपर 1 आणि पेपर 2चे मिळून तर तुम्ही आज सेट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहेत असं आपण गृहीत धरूयात. हे झालं पेपर 1चं कट ऑफ. आता पेपर 2 मराठी विषयाचं कट ऑफ बघितलं आपण. पेपर 1चा आणि पेपर 2चं मिळून हे कट ऑफ होतं. म्हणजे तुम्हाला 162 मार्क कमीत कमी घ्यायचे आहेत. किती घ्यायचे आहेत? 162 मार्क. मराठी विषयामधून जे तयारी करत आहेत त्यांना 162 मार्क घ्यायचे. ओपनमधून तयारी करणारे, कॅटेगरीमधून तयारी करणाऱ्यांना कमीत कमी 150 मार्क तर घ्यायचेच आहेत. म्हणजे आपलं ध्येय निश्चित झालेलं आहे. आता त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, पेपर 1चा कशा पद्धतीने करायचा आहे त्यावर आपण चर्चा केली आहे. आता पेपर 2चा बघूयात, मराठी विषयाचा. बघा, हा मराठी विषयाचा एकंदरीत अभ्यासक्रम आहे. आणि हा अभ्यासक्रम मी स्वतः सांगितलेला नाही आहे, तर हा UGCने नेट परीक्षेसाठी आणि पुणे विद्यापीठानं बघा, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या एजन्सीनं हा डिक्लेअर केलेला आहे. हा स्टँडर्ड अभ्यासक्रम आहे ज्याचा विषय कोड आहे 1. सब्जेक्ट मराठी, आपली मातृभाषा. आता याचा अभ्यासक्रम आपल्याला पाहायचा आहे. अभ्यासक्रमामध्ये एकूण 10 घटक आहेत. आता ते सुरुवातीला घटक कोणकोणते आहेत ते पाहूयात, 10 घटक. आणि नंतरनं काय करणार आहोत, त्या पहिल्या घटकाला आपण आज सुरुवात करणार आहोत. फक्त पहिले 10 घटकांची नावे फक्त आपण जाणून घेऊयात, समजून घेऊयात. आणि त्याचं थोडं कॅल्क्युलेशन देखील करूयात की बाबा कशा पद्धतीने आपल्याला 162 मार्क घ्यायचे ओपन कॅटेगरीमधून सेट मराठी विषयातून देणाऱ्या विद्यार्थी प्राध्यापकांसाठी. तुम्हाला 162 मार्क घ्यायचे, तर पेपर 2 मधून तुम्हाला किती मार्क घ्यायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते कसे मिळवायचे आहेत. बघा, पेपर घटक 1 जो घटक आहे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान, हे पहिला घटक आहे. ज्या घटकामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे थोडक्यामध्ये बघूयात. भाषा आविष्काराची रूपे कोणती, त्यानंतर व्याकरण म्हणजे काय,
त्या व्याकरणामधले कोणकोणते व्याकरण बघायचे ते पाहूयात, ते पाहायचं आहे. त्यानंतर भाषा विज्ञान कशाला म्हणायचं, भाषा विज्ञान म्हणजे भाषेतील विज्ञान, सायन्स काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर ना बघा, दुसरा घटक आहे संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मयाची निर्मिती. वाङ्मयाची निर्मिती कशा पद्धतीनं होती आणि ती संस्कृतीवर आधारित कशी होती, हे या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. भारतीयत्वाची म्हणजे भारताची, राष्ट्राची संकल्पना व भाषांतर मीमांसा म्हणजे प्रत्येक भाषेचं अस्मिता, जसं की भारत त्यांची लिपी असेल त्यावर आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर चौथा घटक आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. कोणकोणते आहेत, लोकसाहित्य कशाला म्हणायचं, त्याची व्याप्ती, संकल्पना या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतरनं पाचवा घटक आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. महेश सर, त्यानंतर विद्या मॅडम जे पण लाईव्ह असतील त्यांनी प्रतिक्रिया पण द्यायची आहे. हे पाचवा घटक आहे. सहावा घटक आहे वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप, म्हणजे जी वाङ्मयाची साहित्याची निर्मितीची जी चळवळ आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे सहाव्या घटकामध्ये. त्यानंतरनं सातवा जो घटक आहे ते साहित्य प्रवाह. साहित्य प्रवाहाचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याची मर्यादा, त्याची निर्मिती याविषयी आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर घटक आठवा आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. तो काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतरनं नवव्या घटकामध्ये साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार. साहित्य प्रकार म्हणजे काय, त्याचा इतिहास कशा पद्धतीत आहे, पौरात्य, पाश्चात्य, महाकाव्य, आख्यानकाव्य, खंडकाव्य काय आहेत, कविता कशाला म्हणायचं, दीर्घकालीन कविता कोणत्या याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे नवव्या घटकामध्ये. आणि शेवटचा जो घटक आहे तो निवडक साहित्यकृती. मराठी भाषेमधील ज्या निवडक साहित्यकृती आहेत, जसं लीला चरित्र, तुकाराम गाथा असेल, जे असेल ते सर्व आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. एकंदरीत 10 घटकांचा समावेश आपल्याला मराठी विषय जो पेपर सेटचा दुसरा आहे, ज्या विषयांचा मराठी विषय असेल, ज्या प्राध्यापकांचा मराठी विषय असेल त्यांना पेपर 2 मध्ये एकूण 10 घटकांचा समावेश आहे. म्हणजेच तुमचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक घटकावर, म्हणजेच जे पेपर 2 हा 200 गुणांचा आहे, बरोबर आहे, 200 गुणांची ही पेपर आहे. तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत 100. प्रश्नांची संख्या किती आहे, 100, बरोबर आहे, आणि गुण आहेत 200. प्रश्न 100 आणि गुण आहेत 200. आणि तुम्हाला इथं एक महत्त्वाचं गुपित सांगतो की तुम्हाला प्रत्येक घटकावर, बघा मी काय म्हणतोय, ती तुम्हाला प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, 10 प्रश्न. प्रत्येक घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण 10 घटक आहेत, 10 10 10 100, 10 10 100, म्हणजे 10 घटक आहेत. प्रत्येक घटक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून. जर तुम्हाला 162चं जर टार्गेट पूर्ण करायचं असेल, जर तुम्ही ओपनमधून असाल तर, आणि जर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असाल तर त्यासाठीचं टार्गेट वेगळं असणार आहे. 10 घटक, प्रत्येक घटकावर 10 प्रश्न, एकूण 10 घटक, 10 10 100 प्रश्न विचारले जाणार आहेत पेपर 2 मराठी विषयातून, बरोबर आहे. आणि त्याचं गुणसंख्या असणार आहे 200, म्हणजे प्रति प्रश्न 2 मार्कासाठी आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं. आता आपल्याला स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं करायची, आपण कट ऑफ बघितलं. म्हणजेच कट ऑफ कशासाठी बघितला, तर आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी की आपल्याला मराठी विषयातून जर आपण तयारी करत असाल तर मागचा इतिहास काय आहे, मागचं कट ऑफ काय आहे. इतिहास पाहिल्याशिवाय, इतिहास अभ्यासल्याशिवाय आपण इतिहास घडवू शकत नाही. हे वाक्य जसं खरं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला मराठी विषयाचा कट ऑफ काय आहे हे जाणून घेतल्यानंतर ना आपल्याला आपलं टार्गेट काय ठेवायचं आहे
हे टार्गेट आपल्याला, आपलं गोल, आपलं टार्गेट, आपलं ध्येय हे निश्चित करता येतं की आपल्याला इतके मार्क घ्यायचे आहेत. आपलं ध्येय आता निश्चित झालेलं आहे असं आपण गृहीत धरूयात 162 ओपनसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता आपल्याला काय करावं लागेल, मागचे क्वेश्चन पेपर बघावं लागतील. अभ्यासक्रम बघितला सर्वांनी. अभ्यासक्रमामध्ये एकूण 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर 10च प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण पेपर 2 वर 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 मार्कासाठी. आणि तुम्हाला या विषयामध्ये पेपर 2च्या तुम्हाला कमीत कमी पात्र होण्यासाठी 80 गुण घ्यायचेत. म्हणजे 40 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. मात्र आपल्याला 80 गुण घ्यायचेत का? नाही. तर आपल्याला या विषयाला 100 गुण घ्यायचेत कमीत कमी. जर तुम्हाला 162चं टार्गेट गाठायचं असेल, ते मिळवायचं असेल, तर तुम्हाला ऑब्विसली या ठिकाणी याच विषयामध्ये 100 म्हणजे 50 प्रश्न तरी तुमचे कमीत कमी बरोबर आले पाहिजे. आपलं टार्गेट हे 60चं ठेवणार आहोत. म्हणजे 120 मार्क तुम्हाला फक्त पेपर 2 मध्ये कसे पडले पाहिजे, कसे पडत नाहीत, यासाठीच आपला प्रवास आजपासून सुरू झालेला असणार आहे. समजतंय विद्या मॅडम, शिंदे सर? तर आपण पुढे जाऊयात. आपली पुढची पायरी काय आहे की आता आपल्याला काय करायचंय, मागील क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करायचंय. का करायचंय विद्या मॅडम, तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला काही काम नाही म्हणून करायचं आहे. हे आहे 2021चा सेट पेपर, सेट मराठी विषयाचा पेपर क्रमांक 2 आहे का? पेपर क्रमांक 2. मराठी विषयाला जे प्रश्न विचारले होते, बरं हे प्रश्न का आपल्याला अभ्यासायचे आहेत? का अभ्यासायचे? कारण बघा इथं दिलेला आहे कोड, सप्टेंबर 2021 ची ही प्रश्नपत्रिका आहे पेपर 2 ची मराठी विषयाची. एकूण कालावधी 2 तासाचा, 120 मिनिटाचा कालावधी आहे. तुम्हाला 200 मार्कासाठी आहेत. 100 प्रश्न आहेत. हे सर्व बहुपर्याय आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं? तर आता आपल्याला आपली व्यूहरचना किंवा आपल्याला जी टेक्निक्स बघायची आहे ती कशा स्वरूपाची असणार आहे बघूयात आपण. आता आपण हे प्रश्न का बघत आहोत, प्रश्नाचं विश्लेषण का करत आहोत, की आपल्याला त्या टॉपिकवर, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीचे, फक्त आपण 10 प्रश्न बघणार आहोत. म्हणजे आपण इथं आपल्याला दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रत्येक विषयाचा आपण पेपर 2चे सर्वांना हे मागील प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करून तुम्हाला देणारच आहोत आपण. तर बघा आपण आपल्याला काय करायचं आहे की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये 10 प्रश्न आपण सुरुवातीचे घेऊयात की ते कोणत्या बेसवर विचारलेले आहेत आणि ते त्यासाठी कोणता दृष्टिकोन त्यांनी वापरलेला आहे. तसा दृष्टिकोन आम्हाला आमचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी निर्माण होणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला समजून काय फायदा नाहीये. आधी सुरुवातीला समजलं पाहिजे की परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर 2 कशा पद्धतीचा आहे, त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, जेणेकरून आम्हाला बिल्डिंग बांधायपूर्वी आपला पाया आपला पक्का होईल. यासाठी हे सर्व आपल्याला उठाठेव करायचे आहे. आता बघा पहिला प्रश्न आहे, संदेशनावर. बघा पहिला प्रश्न काय सांगतंय, संदेशनावर परिणाम करणारा भाषेतर म्हणजे भाषेच्या व्यतिरिक्तचा घटक पुढीलपैकी कोणता? बघा संदेशनावर म्हणजे जे तुम्ही मेसेज ज्याला आपण म्हणतो, जे मजकूर आहे, जो मजकूर तुम्ही संदेशनावर म्हणजे जो तुम्ही मजकूर पाठवणार आहात, जी माहिती पाठवणार आहात, संदेशनावर परिणाम करणारा भाषेच्या व्यतिरिक्त घटक कोणता? असा सरळ साधा प्रश्न आहे. पर्याय आहेत वाक्याची सुरुवात, दुसरा पर्याय आहे शब्दाचा क्रम, तिसरा पर्याय आहे संदेशाचा आशय आणि चौथा पर्याय आहे संदेशाची उद्दिष्टे. काय आहे तुमच्या मते विद्या मॅडम, महादेव सर, तुम्हाला काय वाटतं? संदेशनावर जे तुमचा मेसेज आहे, जे तुमचा माहिती आहे, संदेश आहे, संदेशनावर परिणाम करणारा
भाषेच्या व्यतिरिक्त भाषेतर घटक पुढीलपैकी किंवा खालीलपैकी कोणता, असा सरळ साधा प्रश्न आहे. महादेव सरांचं उत्तर आहे सी, विद्या मॅडमचं पण उत्तर आहे सी. आणि कोण जे लाईव्ह आहे त्यांना कोणतं योग्य उत्तर असणार आहे? भाषेच्या व्यतिरिक्त. तर योग्य उत्तर आहे संदेशाचे उद्दिष्टे. बघा, भाषेच्या व्यतिरिक्त विचारलं होतं आपल्याला, तर काय ह्याचं हे उत्तर हे पाहूयात. वाक्याची सुरावली म्हणजे वाक्याची सुरुवात जर व्यवस्थित असेल, म्हणजेच आपल्याला वाक्याची सुरुवात पाठीमागून म्हणजेच उरपाटी करून चालेल का? नाही. त्यामुळे सुरावली महत्त्वाची. त्यामुळे हे बरोबर आहे. भाषेच्या अंतर्गतच इथं शब्दांचा क्रम हे देखील चुकू देता कामा नाही. शब्दाचा क्रम महत्त्वाचाच आहे. त्यानंतर संदेशाचा आशय. बघा, संदेशाचा आशय, आपण संदेश का पाठवतो की त्या संदेशामध्ये काहीतरी आशय आहे, तो इतरांपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने आपण ते संदेश पाठवत असतो. त्यामुळं हे देखील संदेशाचा आशय देखील महत्त्वाचा आहे. हे तिन्ही पण भाषेच्या संदर्भात हे तिन्ही पण पर्याय योग्य आहेत. मात्र संदेशाचे उद्दिष्टे काही जरी असलं तरी ह्याचा आणि भाषेचा संबंध येत नाही. त्यामुळं हे चुकीचा पर्याय आहे. आपल्या इथं भाषोत्तर घटक पुढीलपैकी कोणता? तर भाषोत्तर घटक हा डी पर्याय आहे. संदेशनाचे उद्दिष्टे हा भाषोत्तर घटक आहे. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. आपल्याला भाषोत्तर घटक विचारला होता. भाषेतील घटक हे 3 आहेत. वाक्याची सुरावली म्हणजे वाक्याची सुसूत्रता, शब्दांचा अचूक क्रम, संदेशामधील जे मेसेजमधील आशय. आपण मेसेज कशाला पाठवतो? काहीतरी त्यामध्ये दडलेलं असतं, त्याला आपण आशय म्हणतो. समजलं? पहिल्या प्रश्नाविषयी काही डाऊट, काही अडचण आहे? सर्वांना समजलं असेल. आता दुसरा प्रश्न घेऊयात आपण. दुसरा प्रश्न बघा, आपल्याला प्रश्न कसा विचारला बघा. इथं तुम्हाला जी आपण भाषा कशाचं माध्यम आहे, तर विचारांची देवाणघेवाण किंवा शब्दांची देवाणघेवाण करण्याचं माध्यम आहे. म्हणजे भाषेच्या मूळ संकल्पनेवर आधारित हा पहिला प्रश्न आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. दुसरा प्रश्न आहे, लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रगट करीत राहते. हे मत बघा, या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये अर्ध उत्तर दडलेलं असतं. हे मत कोणी मांडलं? सुरुवातीला सांगतो मी काही हे मत मांडलेलं नाहीये. कोणतं मत आहे ते आधी सुरुवातीला पाहून घेऊया आपण. मत आहे की बघा, लेखन प्रक्रिया म्हणजे लिहिण्याची प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून. लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा त्या शब्दाच्या अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रगट करीत असते. बघा, बोलण्यापेक्षा लिहिण्यातून आणि लिहिण्यातील आशयाच्या गाभ्याशी संलग्न राहून सूक्ष्म शैलीरूपे प्रगट करीत असतं. कोण? लेखन प्रक्रिया. समजलं? असा हा प्रश्न आहे. लेखन प्रक्रिया ही बोलण्यापेक्षा चांगली आहे असं या ठिकाणी या प्रश्नामध्ये किंवा या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. हे कोणी लिहिलेलं आहे किंवा हे मत कोणी मांडलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. इथं पर्याय आहेत. पर्याय कोणकोणते पाहूयात. पहिला आहे भालचंद्र नेमाडे. त्यानंतर दुसरा आहे अशोक केळकर. तिसरा पर्याय आहे रमेश धोंगडे. आणि चौथा आहे मिलिंद मालशे. तुम्हाला काय म्हणायचंय? महादेव सर, विद्या मॅडम? ओके, महादेव सरांचं बहुतेक असं मत आहे. अशोक केळकर आहे त्यांचं मत. बघा, म्हणजे आपल्याला अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे की लिहिण्याविषयी किंवा बोलण्याविषयी भाषा संदर्भात कुणी जरी व्याख्या जरी केल्या असतील त्याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळं भाषा ही शैली कशा पद्धतीची आहे, कोणत्या शैलीतून लिखाण शैली कशाला म्हणायचं
हे देखील संकल्पना आपल्या स्पष्ट असणं गरजेचं आहे. सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवण्याच्या दृष्टिकोनातून. विद्या मॅडम, तुमचं काय मत आहे? त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी लाईव्ह असतील त्यांचं पण मत आपण मांडत चला. मत मांडायला काय तुम्हाला पैसे पडत नाहीयेत. योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. पर्याय क्रमांक ए. भालचंद्र नेमाडे यांनी लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी म्हणजे आशयाशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मोत्तर शैलीरूपे प्रगट करीत राहते असं मत कुणी मांडलेलं आहे? भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. बघा, आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे, त्यामुळे आधी प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. समजलं? हा देखील प्रश्न ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. तुम्हाला या संकल्पना कुणी मांडल्या, काय मांडलेलं आहे त्या संकल्पनेमध्ये, त्याचा आशय माहीत असेल तरच असे प्रश्न तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता किंवा सोडवू शकता. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न बघा, 5च प्रश्न घेऊयात कारण वेळ जास्त जातोय. आता तिसरा प्रश्न आहे संधी आणि समास. बघा, संधी आणि समास यांचा विचार व्याकरणात वेगवेगळा केला जातो, परंतु वास्तविक दोन्ही एकाच प्रकारचे असतात. या प्रश्नाचं सर्वांनाच योग्य उत्तर येणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे. बघूयात विद्या मॅडम, महादेव सर. यातला पहिला पर्याय आहे संपूर्ण विधान, बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे संपूर्ण विधान पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. दुसरा पर्याय बी. तिसरा पर्याय आहे पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. आणि चौथा पर्याय आहे संपूर्ण विधान चुकीचे आहे. विद्या मॅडम, महादेव सर, तुम्हाला काय वाटतंय याचं योग्य उत्तर काय असू शकेल? ए. महादेव सरांचं उत्तर आहे की ए असेल, संपूर्ण विधान बरोबर आहे. विद्या मॅडम, तुम्हाला काय वाटतंय काय असेल? ए. तर बघा, योग्य. बघा, संधी आणि समास आपण मराठी व्याकरणामध्ये संधी, बरोबर आहे, संधीचे प्रकार स्वर संधी, व्यंजन संधी, बरोबर आहेत ना. समास द्विगु समास, विग्रही समास आहे का? आहे ना. संधी वेगळं आणि समास वेगळं. बघा, संधी आणि समास यांचा विचार व्याकरणात वेगवेगळा केला जातो, बरोबर आहे, वेगवेगळाच केला जातो. संधी वेगळी आहे, स्वर संधी वेगळी, व्यंजन संधी वेगळी आणि समास वेगळे, बरोबर आहे. म्हणजे पहिलं अर्धवाक्य तर बरोबर आहे माझ्या दृष्टिकोनातून. परंतु बघा पुढचं वाक्य काय म्हणते, परंतु वास्तविक दोन्ही एकाच प्रकारचे आहेत. कसं असणार आहे एक प्रकार? विद्या मॅडम, असणार आहे का? नसणार आहे. संधी स्वर संधी वेगळी, संधीचा समासाचा काही प्रकार आहे, काही संबंध नाहीये. हे मराठी व्याकरणाचे हे भाग आहेत आणि वेगवेगळे आहेत भाग. हे इथं पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलंय संधी आणि समास यांचा विचार व्याकरणामध्ये वेगवेगळा केला जातो. म्हणजे त्या वाक्यामध्ये, त्या प्रश्नामध्येच, अर्ध्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या दोन प्रकाराचा अभ्यास व्याकरणामध्ये वेगवेगळा केला जातो, परंतु वास्तविक दोन्ही एकच आहेत. असं कसं आहे? दोन्ही एक नाही आहेत, संधी वेगळं स्वर वेगळं. त्यामुळं योग्य उत्तर काय असणार आहे? पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पर्याय क्रमांक बी बरोबर असणार आहे. तुम्ही सहमत आहात ना या उत्तराशी? विद्या मॅडम, महादेव सर. ओके, आता पुढे जाऊयात आपण. पुढे चौथा प्रश्न पाहूयात. चौथा प्रश्न आहे आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवण्यात अतिशय पटाईत होती. आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवण्यात
अतिशय पटाईत होती या वाक्यातील प्रयोग कोणता? कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग का कर्मणी प्रयोग का भावे प्रयोग का संकर प्रयोग? संकर प्रयोग या 4 प्रयोगापैकी कोणता प्रयोग आहे? आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवण्यात अतिशय पटाईत होती या वाक्यातील प्रयोग कोणता? कोणता आहे? कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे का संकर प्रयोग आहे? चला लवकरात लवकर महादेव सर, विद्या मॅडम, तुमची प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्तरी. बघा तुम्हाला प्रयोग थोडक्यामध्ये सांगतो या ठिकाणी. कर्तरी प्रयोग, आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवण्यात अतिशय पटाईत होती आहेत, म्हणजेच ते ॲक्टिव्ह आहेत. कर्तरी प्रयोग हा कर्त्याला ॲक्टिव्ह दाखवतो, सक्रिय दाखवतो. म्हणजे आमच्या वर्गातील मुले, सर्व मुले गणित सोडवण्यात अतिशय पटाईत आहेत, म्हणजे ते ॲक्टिव्ह झाले, सक्रिय झाले. या ठिकाणी जर असं आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवत होती किंवा सोडवतील, कर्मणी, बरोबर आहे. भावे म्हणजे कर्मणी म्हणजेच ते कर्मावर, जिथं कर्म हे सक्रिय असतं, तिथं कर्ता सक्रिय नसतो, कर्म सक्रिय असतं, त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि भावे म्हणजेच कर्म आणि कर्ता आणि कर्म याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस भावना प्रधान ते वाक्य असतं, भावनेला स्थान दिलं असतं, त्यावेळेस आपण भावे प्रयोग म्हणतो. हे ढोबळ मनानं तुम्हाला सांगतोय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्तरी प्रयोग. आता एकंदरीत आपल्याला कळालं की व्याकरणावर देखील प्रश्न विचारलेले आहेत, संकल्पनावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने सुरुवात करावी आणि अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणते टॉपिक आणि त्या टॉपिकमधील कोणकोणत्या संकल्पना व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. म्हणजे आपण किती पाण्यात आहेत हेच पाहण्यासाठी आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करणं गरजेचं असतं. इथपर्यंत सर्वांना समजलं? विद्या मॅडम, महादेव सर, आता आपण आपला मार्ग आपल्याला समजला आहे या ठिकाणी की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय, म्हणजेच आपल्याला कुठपर्यंत जायचंय याच्यासाठी आपण काय केलं, मागील प्रश्नपत्रिके म्हणजे मागील वर्षाच्या सेट परीक्षेचं कट ऑफ बघितलं आपण. बरोबर आहे महादेव सर? मागील परीक्षेचं कट ऑफ बघितलं की आपल्याला कुठपर्यंत मजल मारायची आहे ते आपलं ध्येय निश्चित केलं. त्यानंतरनं मागील प्रश्नपत्रिकेचं अवलोकन केलं आपण. कशासाठी? आधी अभ्यासक्रम बघितला. का? की अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक आहेत, किती घटक आहेत, त्याचं वेटेज काय आहे, प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत याचा आपण आढावा घेतला. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, मागील प्रश्नपत्रिकेकडे गेलो. का गेलो? आपल्याला काम नव्हतं का? नाही. तर भूतकाळात कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, कारण मागील प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला 20% म्हणजे
प्रश्न 100 पैकी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचा आधारावरच विचारले जाणार आहेत. हे 100% सत्य आहे. तुम्हाला मी सुरुवातीला स्पष्ट करून सांगतो. आता तुम्हाला समजलं की मराठी विषयातून सेट देत असताना आपल्याला टार्गेट कितीचं असावं हे महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतरनं आपल्याला कोणत्या प्रश्नपत्रिका असतात, प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला आपण समजून घेतलं. त्यानंतरनं आपल्याकडं असणारा सिलेबस, तुम्हाला जो रिकमेंड केलेला, जो मार्गदर्शनासाठी दिलेला सिलेबस आहे, तो अभ्यासक्रम किती आहे, त्यामध्ये किती घटक आहेत आणि त्या घटकाचं मार्कानुसार प्रश्नानुसार विश्लेषण आपण केलं. बरोबर आहे. आणि आता आपण ह्याचं पुढे विस्तारानं माहिती घेणार आहोत. बघा, मी स्वतः प्राध्यापक शिवदास मुंडे, सेट नेट मराठी आणि एज्युकेशन शिक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही पण विषयामध्ये सेट आणि नेट पण आहे. आणि जे विद्यार्थी प्राध्यापकांना लेक्चर जॉईन करायचे आहेत, क्लास जॉईन करायचे आहेत, त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक देखील आहे 9689 04 9689 04 77 38. बघा, मराठी विषयासाठी आणि पेपर 1 आणि पेपर 2 साठी देखील आपण क्लास सुरू केलेले आहेत. जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्की सांगा, कारण की आपण चर्चेतूनच आपण आपलं अभ्यास दृढ करणार आहोत. म्हणजेच दृढीकरण आपण चर्चेतून करणार आहोत. त्यामुळे जितकी विद्यार्थी संख्या जास्त असेल तितके लाईव्ह चॅटमध्ये आपल्याला अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया घडून येण्यासाठी मदत होणार आहेत आणि आपली अध्ययन प्रक्रिया तितक्यात वेगानं पुढे जाणार आहे. माझा संपर्क क्रमांक तुम्हाला दिलेला आहे, त्यात तुम्ही संपर्क साधू शकता. आता मराठी अभ्यासक्रम काय आहे याविषयी आपण माहिती घेतली होती. बरोबर आहे. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं घटक 1 भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान, ज्याला आपण भाषाचं सायन्स म्हणतो. महादेव सर, आपण आपले लेक्चर्सचे सर्व नोट्स पेपर 1चे असतील, पेपर 2चे झाले, पेपर 2चे पण PDF स्वरूपामध्ये सर्व मटेरियल, क्वेश्चन पेपर 1चं विश्लेषण सहित आणि पेपर 2चं देखील तुम्हाला सर्व PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे. आणि आपण त्यासाठी स्पेशली टेलिग्रामला ग्रुप तयार केलेला आहे. जे विद्यार्थी प्राध्यापक हे आपल्याला जो आपल्याकडे जॉईन झालेले आहेत लेक्चरसाठी, क्लासेससाठी, त्यांना आपण हे सर्व प्रोव्हाइड करणारच आहोत. म्हणजेच आपण आपल्याकडे कालावधी आहे, 3-4 महिन्याचा कालावधी आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आणि तुम्ही किती म्हणजे तुम्ही किती मानसिक दृष्टिकोनातून सक्षम पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली हे मला माहीत नाही आहे. मात्र मी जे माझ्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्या क्लासच्या विद्यार्थ्यांचा 100% रिझल्ट विषय वाईज, जसं की मराठीसाठी 10-20 विद्यार्थी अप्रोच झाले असतील, तर त्या मराठीसाठीच्या आणि पेपर 1 साठी आणि पेपर 2 दुसरे पण विषय आहेत त्यासाठी जितके विद्यार्थी मला अप्रोच झालेले आहेत त्यांचा 100% रिझल्ट कशा पद्धतीने येईल यासाठीचाच माझा हा अट्टास असणार आहे. त्यामुळे तुमचा मदत म्हणजे तुमचा प्रतिसाद तितकाच येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे तुमच्या संपर्कातील जे मराठी विषयामधून सेट नेटची तयारी करणार असतील त्यांना देखील आपली लिंक पाठवा आणि त्यांना सांगा ग्रुप जॉईन करायला, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. आणि आपलं ग्रुपद्वारे डिस्कशन म्हणजे चर्चेद्वारे आपण अभ्यासाला पुढे जाणार आहोत. तर आपण चला पुढे जाऊयात. आपण चर्चेला म्हणजे अभ्यासाला सुरुवात करूयात की पेपर 1 मधील एकूण 10 घटक आपण बघितले, त्यामधील पहिला घटक आपण सुरुवात करणार आहोत आज. आता पहिल्या घटकाचं शीर्षक किंवा महत्त्वाचं टायटल आहे भाषा. आणि भाषा आविष्काराची रूपे, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान, ज्याला आपण सायन्स, भाषेचं विज्ञान असं म्हणतो. आणि भाषाचे आविष्कार हे काय आहे याविषयी आपण माहिती या पहिल्या घटकामध्ये घेणार आहोत. त्यामधीलच पहिला उपघटक आहे भाषा आविष्काराची रूपे. काय आहे? भाषा आविष्काराची रूपे. घटक पहिला जो 10 मार्कासाठी आहे, ज्यावर आपण बघितलं संकल्पनावर आधारित या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वीच्या परीक्षेला.
तर आपल्याला सुरुवात कशी करायची बघा. तर या ठिकाणी आपल्याला भाषा म्हणजे काय, टायटलच व्यवस्थित समजून घ्यायचा. तुम्हाला त्या टायटलवर अनुसरून तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्या टायटलवर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत हे तुम्हाला समजून यायला मदत होते. त्यामुळं कधीही टायटल, तो मेन टायटल समजून घेणं गरजेचं असतं. आता भाषा आविष्काराची रूपे, त्याचा उपटायटल आहे. तर बघा, मराठी भाषा इतिहास काय आहे, मराठी भाषा कुठून निर्माण झाली, कशा पद्धतीनं भाषा म्हणून ती उदयाला आली, त्याचं इसवी सन काय आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर बघा, मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषा कुळातील एक भाषा आहे. इथंच तुम्हाला पहिला प्रश्न, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही जर विश्लेषण केलं तर तुम्हाला हे प्रश्न मिळेल, मराठी भाषा ही कोणत्या भाषा कुळातील आहे, असं मी म्हणत नाहीये, तर प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, म्हणजे त्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळतं. मराठी भाषा ही इंडो युरोपियन, कोणती, इंडो युरोपियन भाषा कुलातील आहे. समजलं. त्यानंतर मराठी ही भारताच्या 22 अधिकृत भाषापैकी एक आहे. एकूण भारतामध्ये किती भाषा आहेत अधिकृत, म्हणजेच भारतीय संविधानाने मंजूर केलेल्या आणि भारतीय संविधानाने मान्यता पावलेल्या एकूण 22 भाषा आहेत. 22. तर त्या भाषामधील एक अधिकृत मान्यताप्राप्त ही भाषा आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत, तर गोवा राज्यातील सह अधिकृत भाषा आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी भाषा ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे, किंवा मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कोणत्या राज्याची सहभाषा म्हणून वापरली जाते. चला, विद्या मॅडम, महादेव सर, त्यानंतर जे बी लाईव्ह असतील ते तुमचं काय मत आहे, मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कोणत्या राज्याची अधिकृत, सह अधिकृत, म्हणजेच गोव्याची कोणती भाषा आहे त्या भाषेच्या बरोबरीनं वापरलेली भाषा आहे मराठी. तर बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषकाची एकूण लोकसंख्या 9 कोटी आहे. तुम्हाला जनरल माहीत असावं, यावर प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. 9 कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10वी, बघा या ठिकाणी 10वी जगातील म्हणतोय, भारतातील नव्हे. बघा, आपल्याला अभिमान असायला हवा की जगातील 10वी व भारतातील 3री भाषा आहे. जगातील 10वी भाषा ही आमची मराठी भाषा आहे आणि भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी 3री भाषा आहे, आणि जगातली सर्वाधिक बोलली जाणारी ही 10वी भाषा आहे. कोणती भाषा? आमची मराठी भाषा, मातृभाषा आमची. त्यामुळं आम्ही मराठी आहोत आणि मराठी भाषा बोलतोय याचा आम्हाला अभिमान असायला हवा. तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. जगातील 10वी, विद्या मॅडम, महादेव सर, आणि भारतातील 3री भाषा आहे जी सर्वाधिक बोलली जाते. आता पुढे आहे, मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषापैकी एक असून महाराष्ट्राची प्राकृतचे आधुनिक रूप आहे. जी महाराष्ट्रामध्ये प्राकृत भाषा होती त्याचं आधुनिक रूप आहे ही मराठी भाषा. मराठीचे वय साधारणतः 2200 वर्ष आहे. मराठी हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर आजतागायत म्हणजे आजपर्यंत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. म्हणजे साहित्याची निर्मिती सतत मराठी भाषेमधून होत आहे. आता मराठी भाषेचं जर आपण विश्लेषण केलं प्रदेश, तर मराठी भाषा ही महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड,
कर्नाटक आणि तमिळ. आपण बघितलं असेल, तुम्ही न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये वाचलं असेल की कर्नाटक आणि महाराष्ट्र जे सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणचा वाद आता सध्या उफाळलेला आहे. त्यावर चर्चा सतत घडत असते. यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणारच आहे. तर मराठी भाषा भारतातील कोणकोणत्या राज्यात बोलली जाते? महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात गुजरातमध्ये, बडोदा या साईडला, त्यानंतर मध्य प्रदेशमधील उत्तरेकडे म्हणजे दक्षिणेकडे, त्यानंतर छत्तीसगडमधील काही भाग आपल्या साईडला आहे तो, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आपल्या दक्षिणेकडे, कर्नाटकमध्ये, तमिळनाडूमध्ये ही मराठी भाषा बोलली जाते. एकूण लोकसंख्या आहे मराठी भाषा बोलणाऱ्याची 9 कोटी आणि जागतिक क्रम आहे 10वा. आणि मराठी भाषेतील बोली भाषा किती आहेत बघा? कोळी, आगरी, मानदेशी, वराडी, तंजावर मराठी, जी तंजावर या प्रांतात, आपल्याला माहिती तंजावर तमिळनाडूमध्ये आहे, त्या प्रांतात बोलली जाणारी, कुणबी, महाराष्ट्रीयन कोकणी, अशा पद्धतीच्या मराठी भाषेतील बोली भाषा आहेत ह्या सर्व. बरोबर आहे. समजलं? ह्या मराठी एकूण आपण बघितलं या ठिकाणी एकूण लोकसंख्या आहे ती 9 कोटी एकूण प्रमाण लोकसंख्येचं, मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येचं. आणि जागतिक क्रम आहे 10वा आणि भारतातील बोलली जाणारी ही 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी भाषा आहे. कोणती? मराठी भाषा. आणि मराठी भाषेतील बोली आहेत कोळी, आगरी, मानदेशी, वराडी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीयन, कोकणी. आणि भाषाकुळ आहे इंडो युरोपियन भाषाकुळ. मराठी भाषेचं भाषाकुळ आहे इंडो युरोपियन. इंडो आयर्न भाषेचे कुळ किती आहेत बघा? म्हणजे प्रत्येक भाषेचे कुळ आहेत. जसं आपलं कुळ असतं, म्हणजे आपलं पण कुळ आहे ना, त्या पद्धतीनं. तर मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुळातील आहे. तर एकूण भाषेचे कुळ आहेत इंडो युरोपियन, इंडो आयर्न, इंडिया आणि युरोप याचा समन्वय साधायचा लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर इंडो आयर्न दक्षिण विभाग, महाराष्ट्रीयन प्राकृत, मराठी कोकणी, मराठी. आता मराठी भाषेतील लिपी याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. मराठी भाषेतील लिपी कोणती आहे? तर देवनागरी. आता जी प्रचलित आहे ती देवनागरी आहे. सध्या वापरली जाणारी लिपी मराठी भाषेतील ही लिपी आहे. आणि यापूर्वी एकेकाळी कधी काळी म्हणजे जे जुने शिलालेख आहेत, जी माहिती आहे जुनी 200 वर्षाच्या पूर्वीची, ही मोडी लिपीमध्ये उपलब्ध आहे. आताची लिपी कोणती आहे? तर देवनागरी. बरोबर आहे. आणि यापूर्वी मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जायची असा जर प्रश्न विचारला तर काय असणार आहे विद्या मॅडम? चला प्रतिक्रिया द्या. महादेव सर, विद्या मॅडम. आताची प्रचलित लिपी कोणती आहे मराठी भाषा लिहिण्याची? आणि यापूर्वीची मराठी भाषा लिहिण्याची लिपी कोणती वापरली जायची, जी आता वापरत नाहीयेत? आणि मोडीतील भाषा आपल्याला आता समजणार पण नाहीये जर आपण वाचू लागलो तर. आताची आहे देवनागरी आणि प्रचलित म्हणजे आता चालू वापरली जाणारी, आणि पूर्वी होती मराठी भाषा लिहिण्याची लिपी मोडी लिपी, जी आता लोप पावली आहे जवळपास. आणि अधिकृत दर्जा प्रशासकीय वापर हे महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये केला जातो. अगदी बरोबर आहे विद्या मॅडम. मोडी या लिपी ही पूर्वी वापरली जायची आणि आता प्रचलित आहे देवनागरीमध्ये. हिंदी भाषा देखील देवनागरीमध्येच लिहिली जाते आणि मराठी भाषा देखील. अगदी बरोबर आहे महादेव सर. आता बघा मराठी भाषिक प्रदेश कोणकोणते आहेत ते बघूयात. राज्य भाषा महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादर आणि नगर हवेली याची ही राज्यभाषा आहे. बरोबर आहे. आणि या प्रदेशामध्ये बोलली जाणारी भाषा आहे मराठी भाषा. मुख्यत्वे
बघा, मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक, बेळगाव, हुबळी, धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार ज्या ठिकाणी आता मराठी भाषेसंदर्भातच वाद चालू आहे. त्यानंतर गुजरात, गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद, मध्य प्रदेशमध्ये इंदूर, ग्वाल्हेर या ठिकाणी, तर तामिळनाडूमध्ये तंजावार व छत्तीसगड राज्यात आणि दमण आणि दीव, दादर, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील 9 राज्य, बघा हे लक्षात ठेवा, देशातील 9 राज्य, 4 केंद्रशासित प्रदेश आणि 72 देशामध्ये, किती, 72, 72 देशामध्ये मराठी भाषाचा विस्तार झालेला आहे. 72 देशामध्ये, भारतातील 9 राज्यामध्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये मराठी भाषा ही बोलली जाते. त्यामुळं आम्हाला मराठी भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी भाषा भारतासह फिजी, मॉरिशस, इस्रायल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकामुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते. म्हणजे ही जागतिक लेवलची भाषा आहे. इथपर्यंत आपल्याला मराठी भाषेचा इतिहास, आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व हे समजलं. राजभाषा, आपण बघितलं की भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश होतो. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. महाराष्ट्रानं दुसरी भाषा राजकृत स्वीकारलेली नाही, तर मराठी भाषाच स्वीकारलेली आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तरही मराठीत दिले जाते. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी ही एक अधिकृत राजभाषा आहे. आपल्याला जर प्रश्न विचारला तर मराठी भाषा ही राजभाषा कोणकोणत्या राज्यात आहे, तर अधिकृतरित्या महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र कायद्यानुसार कोकणी बरोबर राजभाषा म्हणून मराठीचा देखील वापर गोव्यामध्ये देखील केला जातो. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत राजभाषा म्हणून देखील त्या ठिकाणी वापरली जाणारी ही भाषा आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ पणजी, महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा, उस्मानिया विद्यापीठ तेलंगण, गुलबर्ग विद्यापीठ कर्नाटक, देवी अहिल्यादेवी विद्यापीठ इंदूर व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे मराठी उच्च शिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेर एकूण 15 विद्यापीठामध्ये मराठी शिकवली जाते. एकूण महाराष्ट्राच्या बाहेर 15 विद्यापीठामध्ये मराठी भाषासाठी स्वतंत्र विभाग आहेत, कार्यरत आहेत, आणि ती महाराष्ट्राबाहेर 15 विद्यापीठात वापरली किंवा शिकवली जाणारी भाषा आहे. अशा पद्धतीनं आज आपण मराठी पेपर 2 सेट नेटसाठी मराठीचा जो पेपर 2 आहे त्यासाठीचा कट ऑफ काय आहे, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा, त्यानंतर अभ्यासक्रमाला किती घटक आहेत, ते घटक कोणते, त्यानंतर यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे पाहिलं. आणि त्यानंतर आपण मराठीच्या अभ्यासाला अधिकृतरित्या सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर आपण काय केलं, त्यामधील पहिला जो घटक आहे त्या घटकावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचं नाव आहे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषेचं विज्ञान. आणि त्यामधील भाषा आविष्काराची रूपे कोणकोणती, तर मराठी भाषा कशा पद्धतीनं विकसित होत गेली
याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. म्हणजे उद्या म्हणजे ज्यावेळेस होईल मराठीचं, त्यामध्ये याच्या पुढचा भाग आपण विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण इथंच थांबूयात आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या थेट माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या ज्या शंका असतील त्या प्रत्येक शंकाचं, त्या प्रत्येक समस्याचं निराकरण 100% मी तुम्हाला करून देणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2चा आपण मार्गदर्शन वर्ग आपण सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे जर मराठी विषयासाठी जे तुमचं ग्रुप केलेलं आहे त्यामध्ये तुमचे मित्रमैत्रिणींना जोडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना पण आपल्या क्लासेसचा फायदा होईल आणि तुम्हाला पण होईल आणि एक चर्चात्मक अभ्यासाला सुरुवात होईल आणि आपलं जे ध्येय आहे, जे सेट परीक्षा याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण व्हायचं, ते ध्येय आपण साध्य करू. त्यासाठी आपण म्हणतो बघा, अवघे धरू सुपंत, म्हणजेच आपण सर्व एकत्र येऊन आपलं हे मोठं कार्य करू शकतात. यासाठी जे आपले लेक्चर होतील, पेपर 1चे असतील, पेपर 2चे असतील, ते सर्वांनी लाईव्ह लेक्चर अटेंड करायचं आहे. क्लासेस जॉईन केल्यानंतर ना सर्व लेक्चर त्या ॲपवर होतात आणि क्लासेस त्याच्या व्यतिरिक्त इथं देखील देखील चॅनलला आपण आपले लेक्चर होतात. याची लिंक तुमचे जी मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्की पाठवा आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि तुम्ही क्लास जॉईन केलेला नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खूपच आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला देखील याची लिंक शेअर करा आणि या ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि आपण जेणेकरून तुमचं जे ध्येय आहे सेट परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये किंवा याच प्रयत्न हा तुमचा शेवटचा प्रयत्न व्हावा, या उद्देशाने जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर नक्की आपण पुढे जायला आणि प्रत्येकाला याची मदत नक्कीच होणार आहे. चालतंय विद्या मॅडम, आपलं पेपर 1चं डेली होणार आहे, पेपर 2चे फक्त आपण एक दिवसाआड असं होईल प्रत्येक लेक्चर. मात्र आजचं लेक्चर आपलं 1 तासाचं झालेलं आहे. इथून पुढचे पेपर 2चे जे लेक्चर होतील विषयानुसार तर ते 2-2 तासाचेच होतील, 1 तासाचं होणार नाही आहे, कारण आपण सर्वांना सांगितलं आहे त्या पद्धतीनं. पेपर 1चा पण डेलीच 6 ते 7 असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त पेपर 2चे होणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जितकी तुम्हाला आवश्यक मटेरियल हवं आहे पेपर 1चं आणि पेपर 2चं, ते सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये, लेक्चर स्वरूपामध्ये सर्व मिळणार आहे. चालतंय. ज्यांना काही शंका असतील आणि ज्यांना काही समस्या असतील, जे प्रश्न असतील, ते तुम्ही माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर कॉल करून विचारू शकता. आणि लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन प्रोसेस जे आहे ते आपण लिमिटेशन आहेत, आपल्याला पेपर 2साठी आपण ग्रुप पाडलेले आहेत, म्हणजे आपण जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थ्यापर्यंतच त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेणार आहोत. त्यामुळं आपण लवकरात लवकर तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे लेक्चर लाईव्ह लेक्चर मिक्स होणार नाही आहेत. आपण 1-2 लेक्चर ओपन असणार आहेत, नंतर आपले सर्व लेक्चर हे आपल्या ॲपवरच असणार आहे. चालतंय. धन्यवाद. आज आपण इथंच थांबूयात.